हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी शब्दस्पर्श या चॅनलवर मी नम्रता माझी स्वलिखित कथा तुम्हाला ऐकवते आहे. तर आजच्या स्टोरीमध्ये आपण बघतो आहोत, खरंच सर्व काही संपले का? सावल्या शांत झाल्यात का? तर आता अन्वी आणि अन्वीच्या आईने विचार केला. दोघींनी पळून जाण्यासाठी ठरवले आणि दोघी पळण्याचा विचार करू लागल्या. पण अन्वी आणि तिची आई आता पळून जाऊ शकत नव्हत्या, कारण की दरवाजा आपोआप बंद झाला होता आणि आरशातील सावल्या हळूहळू बाहेर येऊ लागल्या. घरात अचानक भयानक शांतता पसरली होती. अन्वी आणि तिची आई आरशासमोर उभ्या होत्या, हातात तो जुना फोटो आणि पत्र. आरशातील सावली आता पूर्णपणे बाहेर येण्याच्या तयारीत होती. आई, आता काय करू? अन्वीचा आवाज कापत होता. आईने खोल श्वास घेतला आणि ठामपणे म्हणाली, आपण आता पळू शकत नाही. आपण हे सगळं संपवणार. तिने आजूबाजूला नजर फिरवली आणि टेबलवर ठेवलेला एक जड लोखंडी कॅन्डल स्टँड तिच्या नजरेस पडला. तिने तो हातात घेतला. आरशातून ती स्त्री आता अर्धी बाहेर आली होती. तिचे हात लांबलेले, डोळ्यात राग आणि वेदना दोन्ही हातांनी ती जोर लावून आरशातून बाहेर येत होती. लवकर मला मुक्त करा. तिचा आवाज आता घोगरा झाला होता. आईने अन्वीकडे पाहिलं. डोळे बंद कर. काही झालं तरी मागे वळून पाहू नकोस. अन्वीला वाईट वाटू लागलं. हे सगळं माझ्यामुळे होते ना आई? मी खूप हट्ट करते. अन्वीने आईला बोलू लागली. अन्वीला वाईट वाटू लागलं. आईने म्हटलं, आता बस कर अन्वी, जे सांगते ते कर. आधी डोळे घट्ट मीट. आईने सगळं धाडस एकवटलं आणि जोरात कॅन्डल स्टँड आरशावर आपटला. धड! आरशात मोठी भेग पडली, पण तो पूर्ण फुटला नाही. त्या क्षणी भयानक किंकाळी घरभर घुमली. तुम्ही मला दुखावलं. आरशातील सावल्या अचानक विकृत होऊ लागल्या. तिचा चेहरा भयंकर रागाने भरला. खोलीतील सगळ्या वस्तू हलू लागल्या. खिडक्या आपटू लागल्या. अन्वी भीतीने ओरडली, आई, हे काय होत आहे? आई घाबरली, पण थांबली नाही. हे संपवायलाच हवं आता. तिने पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने वार केला. धाड! यावेळी आरसा पूर्णपणे तुटला. हजारो तुकडे जमिनीवर विखुरले होते आणि त्या क्षणी एक प्रचंड प्रकाश चमकला. सगळं अचानक शांत झालं. वारा थांबला, आवाज थांबले. अन्वी आणि तिच्या आईने एक दीर्घ श्वास सोडला. निवांत काही वेळ त्या झाल्या. वारा थांबला हे त्यांना खूप बरं वाटलं. अन्वी हळूहळू डोळे उघडू लागली. खोली आता सामान्य दिसत होती. जमिनीवर तुटलेले काच पडले होते आणि पूर्ण घर अगदी शांत. आई, सगळं संपलं का? ती हळू आवाजात विचारते आईला. आई काही उत्तर देत नाही. ती आजूबाजूला पाहू लागली की काही राहिलं तर नाही. आई निरीक्षण करू लागली घराचे. अचानक त्यांच्यासमोर एक हलकीशी आकृती दिसू लागली. तीच स्त्री, पण यावेळी तिचा चेहरा शांत होता. डोळ्यात कृतज्ञता होती. ती म्हणाली, धन्यवाद, तुम्ही मला मोकळं केलं. तिचा आवाज यावेळेस मऊ आणि शांत होता. अन्वी आणि तिची आई आता स्तब्ध उभ्या झाल्या. त्यांना पण छान वाटायला लागलं की हे सावली मुक्त झाली आणि आम्हीसुद्धा मोकळे झालो. ती सावली बोलू लागली, तुम्ही मला मुक्त केलं. मी अनेक वर्ष या अंधारात अडकले होते. आईने हळूच विचारलं, तुमच्याशी असं कोणी केलं? स्त्रीच्या चेहऱ्यावर दुःख उमटलं. ज्याच्यावर मी विश्वास ठेवला त्यांनीच मला फसवलं. माझी संपत्ती हवी होती त्यांना, म्हणून त्यांनी मला संपवलं आणि माझा आत्मा या आरशात बांधून ठेवला. तिचं बोलणं संपताच तिची आकृती हळूहळू प्रकाशात विलीन होऊ लागली. आता मी मुक्त झाले.
हा हा हा, आता मी मुक्त झाले. हा हा हा, असं करत ती नाहीशी झाली. अन्वीने आईला मिठी मारली. आई, आपण जिंकलो. आईच्या डोळ्यात पाणी आलं. हो, पण हे घर आता आपल्यासाठी नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी ते घर सोडायचा निर्णय घेतला. सगळं सामान आवरताना अन्वीची नजर जमिनीवर पडलेल्या एका छोट्या काचेच्या तुकड्यावर पडली. तिने तो उचलला. काही क्षणाभरासाठी त्या तुकड्यात तिला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. आरशात नेहमी स्वतःचं प्रतिबिंब दिसतं त्याप्रमाणे. पण 1 सेकंदासाठी तिच्या मागे कोणीतरी उभं असल्याचं तिला दिसलं. अन्वीने पटकन मागे वळून पाहिलं. कोणीच नव्हतं. ती घाबरून आईकडे पाहते. आई, ती पुन्हा आली का? आई शांत राहते, पण तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. त्या दिवशी त्यांनी घर सोडलं, पण काही गोष्टी घरासोबत संपत नाहीत. कधी कधी ते आपल्यासोबत येतात. अन्वीच्या हातातला तो छोटासा काचेचा तुकडा हलकेच थरथरू लागला. आई बघ ना, ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली. आईने तो तुकडा हातात घेतला आणि क्षणभरासाठी तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. कारण त्या तुकड्यात त्यांचं प्रतिबिंबच नव्हतं. त्याऐवजी एक अंधारलेली खोली दिसत होती आणि त्या खोलीच्या कोपऱ्यात कुणीतरी बसलेलं. हे पुन्हा सुरू झालंय, आई हळूच म्हणाली. त्याच रात्री नव्या घरात सगळं शांत होतं. अन्वी झोपली होती. त्यांनी ते घर जुनं सोडून दिलं, तरीसुद्धा नवीन घरात हा प्रकार घडत होता. पण तिच्या स्वप्नात ती पुन्हा त्या जुन्या घरात गेली होती. लांब कॉरिडॉर, अंधार आणि शेवटी तोच आरसा. पण यावेळी आरसा फुटलेला नव्हता. तो पूर्णपणे ठीक होत होता. अन्वी हळूहळू त्याच्याकडे चालत गेली. आरशात तिचं प्रतिबिंब दिसलं, पण अचानक त्या प्रतिबिंबाने डोळे उघडले आणि स्मित केलं. अन्वी घाबरून मागे सरकली. तू कोण आहेस? आरशातील ती अन्वीच, पण आवाज वेगळा. मी तूच आहे. अन्वी दचकून जागी झाली. तिचा श्वास जोरात चालत होता. खोलीत पूर्ण अंधार होता, पण तिच्या समोरच्या भिंतीवर एक सावली हलत होती आणि ती सावली तिच्या हालचालीसोबत जुळत होती. आई, अन्वी ओरडले. आई धावत आली. काय झालं बाळा? अन्वीने थरथरत भिंतीकडे बोट दाखवलं. ती सावली माझी नाही ना? आईने पाहिलं आणि खरंच ती सावली वेगळीच हालचाल करत होती. हळूहळू ती सावली भिंतीवरून वेगळी झाली आणि जमिनीवर उतरू लागली. आईला लगेच लक्षात आलं, आपण चूक केली. आपण चुकलो अन्वी. अन्वी घाबरून विचारते, काय चूक? आई गंभीर आवाजात म्हणाली, आपण तिचा आत्मा मुक्त केला, पण तिचा राग, तिची वेदना अजूनही जिवंत आहे. अचानक खोलीत कुजबूज ऐकू आली. मी मुक्त झाले, पण मी एकटी नाही. दोघींच्या अंगावर काटा आला. काय म्हणाली ती? अन्वी कुजबुजली. आईने हळूच उत्तर दिलं, म्हणजे त्या आरशात फक्त एक आत्मा नव्हता. त्याच क्षणी भिंतीवरून उतरलेली ती सावली पूर्ण उभी राहिली. पण आता ती त्या स्त्रीसारखी नव्हती. तिचं रूप सतत बदलत होतं. कधी स्त्री, कधी पुरुष, कधी एखाद्या लहान मुलासारखं. आणि शेवटी ती थांबली आणि तिचं रूप अन्वीसारखं झालं. अन्वी थिजली. आई, ती मीच आहे. सावली हळूहळू पुढे आली आणि अन्वीच्या अगदी समोर थांबली. तिच्या डोळ्यात बघत ती म्हणाली, तू मला बाहेर काढलं आहेस ना? आता तूच माझं घर आहेस. आईने पटकन अन्वीला मागे ओढलं. नाही, मी तुला माझ्या मुलीला स्पर्श करू देणार नाही. दूर हो. ती सावली हसली. हा 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 हा. एक थंड भयानक हसू. तुम्ही उशीर केला. अचानक अन्वीच्या हातातला काचेचा तुकडा चमकला आणि त्या तुकड्यातून प्रकाश बाहेर पडू लागला. सावली किंचाळली, नाही, मला वाचवा. नाही, मला वाचवा. आईला काहीतरी समजलं. अन्वी, तो तुकडा दे माझ्याकडे. तोच त्यांचा कमकुवतपणा आहे. आता सगळं त्या छोट्या काचेच्या तुकड्यावर अवलंबून होतं. तो तुकडा त्या सावलीला नष्ट करेल की अजून काही भयानक घडेल? पुढे काय होईल? सावली खरंच नष्ट होईल का? की अन्वीचंच तिचं नवीन रूप बनेल?
की ती अन्वीच्याच शरीरामध्ये वास्तव करेल? असे अनेक प्रश्न, असे अनेक रहस्य जाणून घेण्याकरिता तुम्ही पुढचा भाग नक्की बघा आणि आपणास हा भाग कसा वाटला तो नक्की कळवा. जर कथा आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.